ऐका हा शेवट अभंगमाला झाली, तुर्या हेची आली प्रत्ययागा. तुर्यातेचे उन्मनी क्षरते अक्षर, निर्गुण साकार ऐसे देखा. देह ते विदेह महाकारण ब्रह्म, हे निश्चयाचे वर्म ऐसे जाना. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 27 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी या 7व्या अध्यायावर 170 क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप. अर्थात भगवंताला जन्म मरण नाही, ते अजन्म आहेत. प्रत्येक वेळेस पृथ्वीवर अराजकता माजली, अधर्माचं पारडं धर्मापेक्षा जड झालं, सज्जनांना दुर्जन वृत्तीपासून त्रास व्हायला लागला आणि तो असह्य झाला की त्यावेळेस भगवंत अशा आसुरी वृत्तींच्या लोकांचा नाश करण्यासाठी, सज्जनांना अभय देण्यासाठी आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी अवतारित होत असतात. आणि अवतारित होताना ते आपल्या अंतरंगा शक्तीने प्रगट होतात. गीतेमध्येच भगवंतांनी स्पष्ट सांगितलं आहे की अजोपि सन्नवे आत्मा भूतानामीश्वरपि सन् प्रकृतीं स्वाम अष्टभ विसृजामी आत्ममायया. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्ट सांगतात की मी स्वतःहून प्रकट होत असतो. जीव स्वतःच इच्छा आणि द्वेष या द्वंद्वात सापडल्यामुळं मोहातच जन्म घेतात. कारण गतजन्मेच्या इच्छा शिल्लक असल्या, वासना शिल्लक असल्या की जीवाला जन्माला यावंच लागतं. इच्छा जेव्हा प्रबळ होते, साधं आहे, मला एक अमुक वस्तू, व्यक्ती, धन, संपदा हवं आहे, हे मनाला ही कल्पना शिवून जाणं, त्याला इच्छा उत्पन्न होणं म्हणतात. आणि काही करून मी ते प्राप्त करीनच, त्याला वासना म्हणतात. इच्छा वासनेमध्ये रूपांतर झाली की पुढच्या जन्म त्या वासनेची पूर्तता करण्याकरता जीवाला यावंच लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून जीव स्वतःच इच्छा आणि द्वेष या द्वंद्वात सापडतो आणि पुन्हा 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 जन्माला येत असतो. आणि मोहित झाल्यामुळे त्यांना स्वतःच्या स्वरूपाची आणि भगवंत स्वरूपाची ही जाणच येत नाही. महाराज, आपण कोण आहे याचीच कल्पना नाही आली, तेच जर नाही समजलं तर त्याच्या अनुषंगानं भगवंताची जी ओळख करून घ्यायची आहे ती तरी कशी होणार महाराज. भगवंत स्वरूप त्यामुळे अर्थातच कळत नाही. भगवंत अजन्म आहेत, सर्व आहेत, अच्युत आहेत. हे ते आपल्या अज्ञानामुळं, अल्पबुद्धीमुळं आपण ते जाणू शकत नाही. त्यांनासुद्धा आपण सामान्य माणूसच समजतो. श्रीकृष्ण अवतारामध्ये तेच झालं महाराज. सगळ्यांनाच भगवंत कळाले नाही. अल्पज्ञानी अद्वैत भाव उत्पन्न व्हावा लागतो. अल्पज्ञानांना तो भाव उत्पन्न होत नाही. म्हणून अल्पज्ञानी सदैव सुख आणि दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ अशा द्वंद्वामध्येच राहतात. द्वैत भावामध्ये ते वावरतात. भगवंताला जाणण्यासाठी अद्वैत भाव उत्पन्न व्हावा लागतो. भगवंताशी एकरूप व्हावं लागतं. द्वैत संपलं
की ब्रह्मतत्व उदयाला येतं, त्याच ठिकाणी ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होत असतो. फक्त भेदवृत्ती आमची जायला पाहिजे. तुका म्हणे भेदा भेद अमंगळ, आणि नेमकं तीच वृत्ती आमची जात नाही महाराज. आणि त्यामुळंच हे सगळे षड्रिपू आमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. चराचरात भगवंत आहे अशी ज्ञानी भक्ताला अनुभूती येते. हे समस्त श्री वासुदेव, भगवंताशिवाय या ठिकाणी कण सुद्धा उत्पन्न झाला नाही आणि कण भगवंताच्या अस्तित्वाशिवाय नाहीच नाही. सगळीकडे हा ओतपोत भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. किंवा विठ्ठल लाविले पिसे, जिकडे पाहावा तिकडे दिसे. नाथबाबांनी वर्णन केलेलं आहे, संतांनी तेच वर्णन केलेलं आहे की आम्ही जिथं पाहतो तिथं आम्हाला विठ्ठल दिसतो. आणि दिसलाय त्यांना, नाथबाबांना गाढवामध्ये दिसलेला आहे विठ्ठल भगवंत. नामदेवरायांना कुत्र्यामध्ये दिसलेला आहे, दगडामध्ये दिसलेला आहे. दुर्दैव आहे महाराज, आम्हाला माणसात सुद्धा देव पण दिसत नाही. त्यासाठी अद्वैत भावच उत्पन्न व्हावा लागतो. भगवंत कणाकन कणकण में है भगवान. मन हे धाले, मन हे धाले, पूर्ण विठ्ठलची झाले. अंतर्बाही रंगून गेले विठ्ठलचे. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. धाला दिनाचा मायबाप विठ्ठलचे. सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. त्या पापाचं क्षालन होण्याकरता भगवंताचं होऊन राहावं लागतं. आणि एकदा भगवंताशी ते नातं झालं, भगवंताने जीवाचा स्वीकार केला की भगवंत स्वरूप आपोआप करतं. स्वस्वरूपाची जाण येते, मी कोण आहे हे समजतं. पुन्हा भगवंत स्वरूपाची जाण झाल्यानंतर त्या ठिकाणी मीत्व, माझं पण, अहमभाव हा सगळा गळून पडतो. मीच शिल्लक राहत नाही. स्त्री, पत्नी, पुत्र हे सारे मोहित करणारे आहेत महाराज. आणि नेमकं त्यामध्येच मनुष्य गुरफटत जातो. वास्तविक हे शरीर संबंधाचे नाते आहेत, आत्म्याशी हे जोडलेले नाहीत. म्हणून भगवंताला जाणायचं असेल तर आम्हाला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. पूर्ण ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. आणि पूर्ण ज्ञान तेच आहे, हे समस्त श्री वासुदेव, त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो, भक्ता माझी राहो. सर्व भक्तांमध्ये तो श्रेष्ठ आहे. ज्ञानिया तोची माऊली म्हणतात. आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 7वा अध्याय 170 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तेने भावसिद्धी ची वाटे, तेने भावसिद्धीची ये वाटे, विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे. अप्रवृत्ती म्हणजे कुमार्ग. कुमार्गानं तो भटकत जातो. भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की तेने भावसिद्धीची ये वाटे, विखुरले विकल्पाचे काटे. संकल्प विकल्प येतो सतत सतत. संशयात्मक वृत्ती. नामस्मरण केल्यानंतर खरंच भगवंत पावल का? भागवताचा अभ्यास केल्यानंतर मरणाचं खरंच दुःख दूर होईल का? मरणाची भीती दूर होईल का? ममत्व कमी होईल का भागवताच्या अभ्यासानं? अभ्यासच करत नाही आम्ही, फक्त शंकाच काढत बसलेलो आहे. नुसत्या नामस्मरण कसं देव भेटू शकतो? शंका. नामस्मरण केल्यानंतर चित्त खरंच स्थिर होतं, आत्मानंद उत्पन्न होतो, त्यामध्येच मनुष्य कृतकृत्य झाल्यासारखा होतो. आणि हाच मोक्ष आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तृप्तीचा ढेकर आला, तोच मोक्ष आहे महाराज. जिवंतपणेच मोक्षाची अवस्था, मोक्षाची दशा ते भोगतात. पण साशंक झालं की तेने भावसिद्धीची वाटे, विखरले विकल्पाचे काटे. विकल्प संशयाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे आडमार्ग.
आडमार्गानं ते चालत जातात. त्यांना अध्यात्माचा मार्ग दिसतच नाही. भगवत धामाच्या प्रती त्यांचा मार्ग क्रमणच होत नाही. ते साध्य कधी प्राप्त होईल त्या दिशेनं आम्ही निघालोच नाही. मुंबईला जायचं आहे तर मुंबईचा रस्ता धरायला पाहिजे. नागपूरकडचा रस्ता धरून मुंबई कसं प्राप्त होईल महाराज आम्हाला. म्हणून या ठिकाणी भगवंत अर्जुनाला निक्षून सांगतात की तेने भावसिद्धीची ये वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आवाटे अपप्रवृत्तीचे. त्यानं काय केलं? भावशुद्धीची ये वाटे म्हणजे धनुर्धरा त्यानं अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले. खरंच संतांनी सांगितलं तसं होईल का? भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर सतत ध्यास लागला तर खरंच द्वैत नाहीसं होईल का? घेऊन तर बघा. या कुमार्गाच्या आडवाटा काढल्या त्यानं. संशय घेऊन साध्याच्या प्राप्ती जायच्या ऐवजी संशयित होत गेला. आणि संशयाचं काय होतं ते 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. अज्ञस्य श्रद्धानस्य संशयात्मा विनश्यती. आपला नाश तो स्वतःच ओढून घेत असतो महाराज. म्हणून तेने भावसिद्धीची ये वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.